Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर या लेक्चरमध्ये आपण कुठला टॉपिक कव्हर करणार आहे बघा, तर फ्रंट एक्सेल डिझाइन प्रोसिजर. ओके, फ्रंट एक्सेल गाडीमध्ये असणार आहे, तो गाडीमधला फ्रंट एक्सेल कसा डिझाइन केला जाणार आहे हे आपण बघणार आहे या लेक्चरमध्ये. तर फर्स्ट वन बघा, फंक्शन अँड मटेरियल ऑफ अ फ्रंट एक्सेल. ओके, फ्रंट एक्सेल कॅरीज द वेट ऑफ द front part of the automobile as well as facilitates steering and absorb shocks due to surface variations. ओके, फ्रंट एक्सेल काय करणार आहे, तर जे व्हेकलचा फ्रंट पार्ट असणार जनरली त्याचं वेट कॅरी करणार आहे आणि त्याच्याबरोबर काय स्टेअरिंगचे जे व्हायब्रेशन्स आणि शॉक्स येणार आहेत ते ॲब्सॉर्ब करण्याचं काम कोण करणार आहे, तर फ्रंट एक्सेल करणार आहे. द फ्रंट एक्सेल जनरली डेड एक्सेल बट are live axle in small cars of a compact design and in case of four wheel drive. म्हणजे फ्रंट एक्सेल हा जनरली काय असतो, डेड एक्सेल असणार आहे, पण फोर व्हील ड्राईव्ह मध्ये तो लाईव्ह एक्सेल म्हणून कन्सिडर केला जाणार आहे. द एक्सेल बीम इज यूज ऑफ आय और एच सेक्शन अँड इज मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम अलॉय फोर्स स्टील फॉर रिजिडिटी अँड स्ट्रेंथ. म्हणजे जनरली जो एक्सेलचा बीम किंवा त्याचा जर क्रॉस सेक्शन आपण बघितला तर तो कसा असणार आहे, आय किंवा एच सेक्शन मध्ये तयार करतात, कारण की आय किंवा एच सेक्शन मध्ये काय असणार आहे, स्ट्रेंथ जास्त असते आणि जनरली तो मॅन्युफॅक्चर कशापासून केला जाणार, तर अलॉय फोर्स स्टील पासून मॅन्युफॅक्चर केला जाणार. ओके, तर नेक्स्ट वन आहे डिझाइन प्रोसिजर. तर डिझाइन प्रोसिजर काय आहे बघा, इथं मी फिगर मध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. हा असणार आहे तो जनरल तुमचा फ्रंट एक्सेल असणार आहे. त्याच्यानंतर इथून रोड करून डाऊनवर्ड साइडून फोर्स येणार आहे आणि तो न्यूट्रलाइज करण्यासाठी इथं स्प्रिंग पॅड्स असतात, तिथून तुमचा फोर्स लागणार आहे. लेट आर इज इक्वल टू काय, तर रेडियस ऑफ द व्हील असणार आहे आणि सिग्मा म्हणजे काय असणार आहे, तर व्हील पासून तो एक्सेलचं सेंटर असणार आहे, त्याचं डिस्टन्स त्याला म्हणायचं सिग्मा. ओके, तर बघा फ्रंट एक्सेल्स आर सब्जेक्टेड टू बोथ बेंडिंग अँड शेअर स्ट्रेस. म्हणजे फ्रंट एक्सेल काय असणार आहे, दोन्ही जे तुमचे काय असणार आहे स्ट्रेस असणार आहे त्याच्यासाठी सब्जेक्टेड असणार, म्हणजे त्याच्यामध्ये बेंडिंग पण होऊ शकणार आहे प्लस शेअर स्ट्रेसेस पण डेव्हलप होणार आहे. द मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट इज, तर मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट म्हणजे काय, डब्ल्यू इंटू एल. म्हणजे हा जो फोर्स असणार आहे डब्ल्यू इंटू त्याची लेंथ टोटल एल, वेअर डब्ल्यू इज द लोड ऑन द व्हील इन न्यूटन अँड एल म्हणजे काय असणार आहे, द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ अ व्हील. म्हणजे हा जो व्हीलचा सेंटर असणार तो व्हीलचा सेंटर अँड स्प्रिंग पॅड्स इन मीटर. हे जे स्प्रिंग पॅड असणार म्हणजे हे जे टोटल डिस्टन्स असणार आहे त्याला म्हणायचं एल. नेक्स्ट आहे टॉर्क मॅग्निट्यूड. द मॅग्निट्यूड ऑफ अ टॉर्क कसा कॅल्क्युलेट करणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ अ टॉर्क इज इक्वल टू आर इंटू डेल्टा इन न्यूटन मीटर. टॉर्क आहे त्यामुळे कशामध्ये असणार आहे, हा न्यूटन मीटर मध्ये. वेअर आर इज इक्वल टू काय, द रेझिस्टन्स टू द मोशन इन न्यूटन. म्हणजे हा मोशनला जो रेझिस्टन्स येणार आहे किंवा अपोज येणार आहे तो रेझिस्टन्स इन न्यूटन. आणि डेल्टा म्हणजे काय, द ड्रॉप फ्रॉम स्पिंडल ऍक्सिस टू द सेंटर ऑफ अ सेक्शन. स्पिंडल ऍक्सिस पासून सेंटर ऑफ अ सेक्शन याला म्हणायचं डेल्टा. ओके, नाउ ब्रेकिंग टॉर्क कसा कॅल्क्युलेट करणार आहे, म्यू इंटू डब्ल्यू इंटू आर. ओके, या फॉर्म्युलानं तुम्ही ब्रेकिंग टॉर्क फाइंड करू शकणार आहे, तो कशामध्ये असणार आहे, न्यूटन मीटर मध्ये. वेअर आर इज इक्वल टू काय, द रोड व्हील रेडियस, व्हीलची रेडियस आर, आणि म्यू म्हणजे काय असणार आहे, तर कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन रोड अँड अ टायर, तो कोइफिशियंट ऑफ अ फ्रिक्शन. नाउ पुढे बघा, ब्रेकिंग टॉर्क फॉर सेक्शन लाईंग बिटवीन द स्प्रिंग पॅड्स इज, ब्रेकिंग टॉर्क काय येणार आहे, म्यू इंटू डब्ल्यू इंटू आर मायनस डेल्टा. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला असणार आहे तुमचा, ब्रेकिंग टॉर्क इन न्यूटन मीटर. तर आता आपण काय बघितलं, जनरली जो एक्सेलचा जो सेक्शन असणार आहे तो सेक्शन कसा डिझाइन केला जातो, तर आय सेक्शन मध्ये डिझाइन केला जाणार आहे. तर इथं द जनरली युज्ड फॉर एक्सेल बीम इज आय सेक्शन. आता तो आय सेक्शन कसा डिझाइन केलेला आहे बघा, तर हे असणार आहे वरची फ्लॅंज, हा असणार आहे वेब. ओके, त्याची टोटल जी फ्लॅंजची विड्थ असणार आहे बी, थिकनेस असणार आहे डब्ल्यू, सेम वेबची हाईट असणार आहे एच आणि थिकनेस असणार आहे टी. तर अशा प्रकारे आपण हा आय सेक्शन तिथं डिझाइन करू शकतो जेणेकरून मॅक्झिमम तुमच्या एक्सेल मध्ये स्ट्रेंथ तिथं डेव्हलप झाली पाहिजे. तर आता आय सेक्शन साठी बेंडिंग मोमेंटचा आपल्याला काय फॉर्म्युला आहे, एम अपॉन आय विच इज इक्वल टू सिग्मा बी अपॉन वाय. हा आपल्याला बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. वेअर एम इज इक्वल टू काय असणार आहे, मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट इन न्यूटन मीटर. सिग्मा बी म्हणजे काय असणार आहे, बेंडिंग स्ट्रेस इज इन न्यूटन पर
मीटर स्क्वेअर आणि y इज इक्वल टू काय असणार आहे द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम द न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे न्यूट्रल ऍक्सिस पासून मॅक्झिमम डिस्टन्स असणार ते आणि विच इज इक्वल टू काय असणार तर d/2 आणि रिमेनिंग आय काय असणार आहे आय इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ आय सेक्शन. आय सेक्शनचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो आहे तो कसा कॅल्क्युलेट करू शकतो आपण आय इज इक्वल टू बीडी क्यूब मायनस CH क्यूब अपॉन 12 या फॉर्म्युल्यानं तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकताय. वेअर डी इज इक्वल टू काय असणार आहे तर ओव्हरऑल डेप्थ ऑफ आय सेक्शन म्हणजे आय सेक्शन जो आपला असा होता त्याची टोटल डेप्थ म्हणजे डी असणार आहे. बी म्हणजे काय ओव्हरऑल विड्थ ऑफ अ फ्लेंज ही जी फ्लेंज होती त्याची टोटल विड्थ बी. डब्ल्यू इज इक्वल टू फ्लेंजचा थिकनेस ही जो फ्लेंज होती त्याचा थिकनेस आणि टी म्हणजे काय वेब थिकनेस हा वेबचा थिकनेस. ओके तर आणि काय असणार आहे सी इज इक्वल टू बी मायनस टी. त्या आय सेक्शन मध्ये आपण बघितलं की लक्षात येईल सी कसा कॅल्क्युलेट करणार सी इज इक्वल टू बी मायनस टी अँड एच कसा कॅल्क्युलेट करणार आहे एच इज इक्वल टू डी मायनस 2w. या दोन फॉर्म्युल्यानं तुम्ही सी आणि एच कॅल्क्युलेट करू शकताय. तर आता जनरली बघा जनरली काय घेतलं जाणार आहे रिलेशन्स डी इज इक्वल टू 6t हे रिलेशन असणार आहे म्हणजे डेप्थ इज इक्वल टू 6 टाइम थिकनेस देन बी इज इक्वल टू 4.25 टाइम टी म्हणजे विड्थ इज इक्वल टू 4.25 टाइम थिकनेस आणि डब्ल्यू इज इक्वल टू 2.5 टी म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू 2.5 टाइम थिकनेस. हे जनरल रिलेशनशिप्स असणार. ओके यावरून तुम्ही आय सेक्शन डिझाईन करू शकता फॉर बेंडिंग मोमेंट. आता फॉर टॉर्शनल मोमेंट साठी बघा टॉर्शनल मोमेंट साठी काय असणार आहे फॉर सर्क्युलर और ओव्हल सेक्शन मॅक्झिमम टॉर्शन इज. आता मॅक्झिमम टॉर्शनचा फॉर्म्युला काय असणार आहे टी अपॉन आय पी विच इज इक्वल टू एफ एस अपॉन वाय. तर हा फॉर्म्युला असणार आहे तुमचा मॅक्झिमम टॉर्शन साठी. वेअर टी इज इक्वल टू मॅक्झिमम टॉर्क इन न्यूटन मीटर. हा जो टी असणार आहे तो काय असणार आहे मॅक्झिमम टॉर्क इन न्यूटन मीटर. एफ एस इज इक्वल टू अलायबल शेअर स्ट्रेस इन न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि y इज इक्वल टू काय असणार आहे डिस्टन्स फ्रॉम द न्यूट्रल ऍक्सिस विच इज इक्वल टू काय असणार आहे d/2 इन मीटर आपण घेणार. आणि हा जो आयपी असणार तो आयपी म्हणजे काय पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. तो कसा कॅल्क्युलेट करणार आहे आयपी इज इक्वल टू π/32 d⁻⁴ फॉर सर्क्युलर सेक्शन म्हणजे जर सर्क्युलर क्रॉस सेक्शन असेल तर π/32 d⁻⁴ आणि फॉर ओव्हल सेक्शन विथ मायनर ऍक्सिस बी असेल तर काय येणार आहे π/32 d³ इंटू बी. तर हे दोन फॉर्म्युल्यानं तुम्ही पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही हे बेंडिंग आणि टॉर्शन वर काय करू शकता तर हा जो फ्रंट ऍक्सेल असेल त्या फ्रंट ऍक्सेलचं डिझाईन करू शकता. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहे हे जे आपण डिझाईन बघितले त्या डिझाईनवर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलेले जे प्रॉब्लेम्स असणार आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे.